पोहे बनवायचं अवघड नसतंय हो, पोहे भिजवायचं अवघड असतंय. कारण जरा जजमेंट हुकलं की चक्क भात होते. लग्नाचं आमंत्रण अख्ख्या गावाला दिल्यात पण आम्हाला दिलं नाहीत. लईच वंगळे जळके शेजारी आहे ते, ह्यांना तर का नाही. ए काय झालं बोंबलाला, काय बोंबलेस उगा? अहो ते आपलं जळक शेजारी अख्ख्या गावाला पत्रिका दिलंय पण आपल्याला दिलं नाही. ओ वहिनी काव का गोंधळ करायलाय, दिले की आपल्याला पत्रिका. दिलंय होय पत्रिका. बघा बघा जेवणाचं टायमिंग काय. थांबा थांबा बघतो. ये चा आणि इकडे दीदी वाचते, वाच का दीदी. आमच्या इथे उपाशी लोकांना यायला सक्त मनाई आहे. तुझे रब ने बनाया किस लिए बर्तन धोना, झाड़ू पोछा लगाना, कपड़े धोना, खाना बनाना. खूप नशीबवान आहे मी, कारण माझ्याकडे तुझ्यासारखा जीव लावणारा भाऊ आहे. तेरे साथ हूँ मैं. धरा गोळी खा. कायची गोळी खा. कशाची पण? तुम्हाला सांगितलंय तेवढं करा, जास्ती तर उरकू नका. धरा गोळी खा. अरे काय डोक्यावर पडलीस का, पागल झालीस? गोळी कशाची? मला कुठं काय झालंच नाही ना. पण तुम्ही पहिली गोळी खा मग मी तुम्हाला सांगते. हा आपण मला काय झालंच नाही. तुम्ही गोळी खा. तिच्या अलीकडं चालते जाते. आज पण गोळी कशाची होती? ती गोळीची आज शेवटची तारीख होती, उद्या ती एक्सपायर झाली असती. त्याच्यामुळं पुन्हा तिचा काय यूज आहे, मग म्हणून म्हटलं खाऊन टाका. मी कोणती गोष्ट वेस्ट करीत नाही. अरे पण कशाची होती ती? मला काय माहित कशाची होती, पण उद्या एक्सपायर होणार होती हे मला माहिती. मी वस्तू वेस्टच करीत नाही. जितना दिमाग मैंने ससुराल वालों को खुश करने में लगाया है, उतना दिमाग अगर मैं किसी बिजनेस में लगाती तो आज मेरी खुद की एक प्राइवेट कंपनी होती. सुनो जी, मुझे डॉक्टर के पास ले चलो. क्यों, क्या हुआ? पता नहीं क्या हुआ है, मुझे रात को सूरज दिखाई नहीं देता. एक दिन मैंने भी दिमाग चलाया, फिर वो चलते चलते काफी दूर चला गया और आज तक वापस नहीं आया. तुमच्या सोबत लग्न करून मी फसले, माझे खायचे वांदे झालेत, खायचे. आणि मी तुझ्यासोबत लग्न करून करोडपती झालोय काय एखादा बिझनेसमॅन? होय व हा तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का? आईला हा. इडीच आहे तू. तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय? अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय.